तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते। श्रोते हो, आज सकाळच्या पॉडकास्टचा हा 1000वा भाग आहे। होय, गेले 1000 दिवस आम्ही तुमच्याशी या पॉडकास्टच्या माध्यमातून जोडले गेले आहोत। सकाळच्या वेबसाईटवरनं, वृत्तपत्रातनं तर तुम्ही बातम्या वाचत असताच, पण बातम्या ऐकवण्याच्या या प्रवासाला आज 1000 दिवस पूर्ण झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही। राजकीय, गुन्हेगारी, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा, सांस्कृतिक तसंच जागतिक अशा विविध सदरातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न यापुढेही असाच कायम राहणार आहे। तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय यांचं कायम स्वागत असणार आहे। तेव्हा सकाळचं हे पॉडकास्ट जरूर ऐका आणि तुमच्या प्रियजनांनाही त्याविषयी जरूर कळवा। तर श्रोत्यांनो, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकणार आहोत त्याचा आढावा घेऊयात। शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाची आमदार अपात्रता सुनावणी अध्यक्ष नार्वेकर यांच्यासमोर पार पडलीय। त्यावेळी अध्यक्षांनी दोन्ही गटांना काय सांगितलंय हे आपण पहिल्या बातमीतनं ऐकणार आहोत। मराठा आंदोलनाचं वादळ राज्यात येत आहे। हे आंदोलन शांतीत क्रांती करेल की नाही हे येणारा काळच ठरवेल। पण आता जरांगे पाटलांनी सरकारकडे एक विशेष मागणी केली आहे। ती काय आहे हे आपण ऐकणार आहोत दुसऱ्या बातमीतनं। राज्यातल्या तरुणांनी विरोध केलेल्या कंत्राटी भरतीचा GR अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलाय। मात्र त्याचं खापर त्यांनी या आधीच्या सरकारवर फोडलंय। ते का हे जाणून घेणार आहोत तिसऱ्या बातमीतनं। वेगवान घडामोडीतनं आपण आज ऐकणार आहोत, सत्ता असल्यास काँग्रेस करणार जातीनिहाय जनगणना, कॅनडानं भारतातल्या 41 दूतांना बोलावलं माघारी, राज्य सरकारकडनं 25 मराठी सिनेमांना 8 कोटी रुपयांचं अनुदान आणि हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नसल्याची बातमी। त्याचबरोबर आज ऐकणार आहोत काल रात्री देवीचं महत्व। तर श्रोत्यांनो, सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। सुप्रीम कोर्टात दिलेली कागदपत्र सादर करा, शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे आदेश। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली। त्यावेळी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात जी कागदपत्र सादर केली आहेत ती आमच्या समोर सादर करावीत असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत। सुनावणी दरम्यान 25 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांच्या आमदारांना वेळ देण्यात आला होता। पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबर रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावीत अशी मागणी केली आणि अध्यक्षांनी ती मान्यही केली। विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटालाही कोर्टात दिलेली कागदपत्र सादर करायला सांगितलेली असून 6 याचिकांमध्ये 34 याचिका एकत्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आता घेतलेला आहे। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे। शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या राजगुरुनगर इथं झालेल्या सभेलाही प्रचंड प्रतिसाद मिळालाय। या सभेत जरांगे पाटलांनी सरकारला अखेरचा इशारा दिलाय। ते म्हणाले आहेत की मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही। आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकऱ्या लागत नाही। मराठ्यांना आरक्षण म्हटलं की त्यांना कायदा, अभ्यास, समित्या लागतात। मात्र आता सरकारला दिलेला वेळ संपलाय। आता सुट्टी नाही, आता आरक्षणच घ्यायचंय। राज्यातल्या सर्व मराठ्यांना सरसकट OBC प्रमाणपत्र द्यावं। आम्हाला आडमुठी भूमिका घ्यायची नाही। आडमुठी भूमिका घ्यायचीच असती तर 4 दिवसांच्या मुदतीवर ठाम राहिलो असतो, 40 दिवसांची मुदत दिली नसती, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं असं सांगतानाच मराठ्यांच्या अंगावर सोडून वातावरण दूषित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय। दुसरीकडे भाजपचे नेते नारायण राणे यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर विरुद्ध भूमिका मांडली आहे। राणेंच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत।
कोणताही मराठा कधीही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा राणेंनी केलाय. आपण स्वतः मराठा असून कधीही कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. शिवाय जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा असा सल्ला नारायण राणेंनी दिलाय. अखेर कंत्राटी भरतीचा GR सरकारकडनं रद्द. कंत्राटी भरती करण्यावरनं सरकारवर प्रचंड टीका केली जात होती. हा GR अखेर रद्द करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा GR आता रद्द केलाय. त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर असा GR काढल्याचं खापर फोडलंय. हा निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाला होता. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तुमचं सरकार येऊन 1.5 वर्ष झालं तरी मग GR रद्द काढायला एवढा उशीर का लागला? GR आताच का रद्द केला? कंत्राटी भरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारचं पाप आहे, तर मग शिंदे फडणवीस सरकारनं हा GR नियमित का ठेवला? GR मागे घेणं हा विरोधकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणायचा का, की सरकारवर ओढवलेली नामुष्की? असे वेगवेगळे प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर ही नामुष्की नाही असं उत्तर फडणवीसांनी दिलंय. ते म्हणाले आहेत की हे टेंडर उद्धव ठाकरे सरकारनं काढलं होतं. ते आमच्या कॅबिनेटमध्ये आलं. त्यावेळी मी पत्र दिलं की यात 25% दर जास्त आहेत, ते कमी करा. ज्यावेळी यांनी आमच्यावर आरोप लावले. खरं तर मागच्या सरकारनंच हे केलेलं आहे आणि तेच आमच्यावर आरोप करतायत. त्यानंतर आमचं असं मत झालं की आता आम्हाला याची गरज नाही, आमचं धोरण सुद्धा असं नाही. त्यामुळे ही नामुष्की नाहीये, तर राज्यातल्या युवकांच्या मनात जो रोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता तो आम्ही संपवलाय. हे सरकारचं काम आहे. आम्ही विरोधकांचा बुरखा फाडलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे 3 दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी लोकांशी थेट संवाद साधलाय. सध्या जातीनिहाय सर्वेक्षण हा भारतातला संवेदनशील विषय आहे. काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशभर जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय. याचबरोबर प्रधानमंत्री मोदी व मुख्यमंत्री KCR हे जेव्हा भाषण द्यायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना तेलंगणा राज्यामध्ये जातीनिहाय सर्वेक्षण कधी करणार असा प्रश्न विचारायला हवाय असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. भारत आणि कॅनडा यांच्यातल्या संबंधात खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर तणाव निर्माण झालाय. कॅनडानं भारतातल्या 41 राजदूतांना मायदेशी परत बोलावलं असून याआधी भारतानं या 41 राजदूतांना देश सोडण्याची सूचना केली होती. आता या दोन्ही देशांमध्ये तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडनं 25 मराठी चित्रपटांना अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. तब्बल 8 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि त्याची यादीही सरकारनं जाहीर केली आहे. अ दर्जाच्या चित्रपटांना 39 लाख रुपये तर ब दर्जाच्या चित्रपटांना 29 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. दशक्रिया, बारडो, बाप जन्म, झिपऱ्या, रेडिमिक्स, बॉईज, सूर सपाटा, सन 1981, H2O कहाणी थेंबाची, जजमेंट, शिमगा, सिटीजन, लव यू जिंदगी, लकी, रंगीला रायबा, हॅपी बर्थडे आणि पल्याडवासी अशा 25 चित्रपटांचा यात समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघानं वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध 7 विकेट्सनं विजय मिळवलाय. मात्र पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर पार पडलेल्या या सभेदरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झालीय. BCCIनं दिलेल्या माहितीनुसार पंड्याच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे 22 ऑक्टोबर रोजी धरमशाला इथं होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसणार नाहीये. श्रोत्यांनो, आज आहे नवरात्रीतला 7वा दिवस. चला तर मग जाणून घेऊयात काल रात्री देवीचं महत्व. श्री नमः. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः. नमस्कार, मी नितीन जोशी गुरुजी, पुणे. शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना आपल्याला देवीच्या विविध रूपांची माहिती हवी. यासाठी ओळख नवदुर्गांची या सदरात आज आपण कालरात्री देवीची माहिती पाहूया. अथ ध्यानम्. एकवेणी जपाकर्ण पुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी वामपादोल्लसल्लोह लता कंटकभूषणा वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी. नवदुर्गा रूपातील हे 7वे रूप. या रूपात भगवतीचे वाहन व रूप इतर प्रकारापेक्षा निराळेच आहे. म्हणजे संपूर्ण मोकळे सोडलेला केशसंभार, लांब ओठ आहेत. संपूर्ण शरीराला तैल लावल्यामुळे अंधाराप्रमाणे असणारा काळा रंग अजूनच जास्त चमकतो. तलवार आणि लोहाचेच शस्त्र हातात घेतलेले आहे आणि लता म्हणजेच पाना फुलांनी युक्त काटेरी वनस्पती अलंकार म्हणून धारण केली आहे. अशा नरमुंडमाळा धारण करणारे आणि दानव, राक्षस, भूत, प्रेत इत्यादी शक्तींचा समूळ नाश करणारे हे भगवतीचे सामान्य रूपापेक्षा भयंकर असे रूप आहे. जेव्हा देवादिकांना दानवशक्ती सहन होईना व भगवतीला क्रोध अनावर झाला, त्यावेळी या रूपाचे प्रागट्य झाले. समस्त शत्रू सैन्यांना दानवांचा पराभव करून भक्तांना अभय प्रदान करणारी ही भगवती शरीरातील सहस्रार चक्रात वास करते. साधकाची समस्त पातके आणि दुष्ट बुद्धी नाहीशी करत त्याला साधनेत अत्युच्च स्थानाला घेऊन जाते. या रूपाची उपासना केली असता अग्नी, वायू, जलमार्गाने येणाऱ्या संकटाचे भय राहत नाही. ह्रीं कालरात्र्यै नमः या मंत्राचा जप करावा आणि भगवतीची कृपा संपादन करावी. जय जगदंब. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.